हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरमध्ये आपण जे काही प्रोसेसचे डेफिनेशन आहे ती प्रोसेसची डेफिनेशन पाहिलेली होती. सिस्टीम आणि प्रोसेस, बरोबर आहे का? बघा, सिस्टीम बघितलं होतं, प्रोसेस बघितलेली होती. तर त्या प्रोसेसमध्ये काय दिलं तर आपण स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन आणि प्रोसेस असं बघितलेलं होतं. तर त्या प्रोसेसमध्ये आपण अशी माहिती लिहिली होती की ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन स्टेट टू अनादर स्टेट, म्हणजे इनिशियलपासून फायनलपर्यंत किंवा फायनलपासून इनिशियलपर्यंत जे आपण जातो ॲक्च्युली त्याला आपण प्रोसेस म्हणतो. ही आपण डेफिनेशन लास्ट लेक्चरला पाहिली होती. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ती जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसचे आपल्याकडे 5 टाईप्स आहेत. त्या प्रोसेसचे आपल्याकडे 5 टाईप आहेत. तर त्याच्यापैकी आज आपण 4 टाईप्स पाहतोय. पाचवा जो टाईप आहे आपल्याकडे रिव्हर्सिबल, हा पाचवा टाईप आपल्याकडे फार मोठा आहे किंवा त्याचे बाकीचे फीचर्स आपल्याला दिले आहेत. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघतोय. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रोसेसचे टाईप्स किती बघतोय? 4. आणि हे फार इम्पॉर्टंट आहेत. बऱ्याच वेळा हे एक्झामला विचारलेलं आहे आणि फार सोपं आहे. हे काय आपल्याकडं फार सोपं आहे, अवघड असं काही नाही. एकदम सिम्पल पद्धतीनं आपल्याकडे दिलेलं आहेत. एक लक्षात ठेवायचं, टाईप्स किती आहेत आपल्याकडे? 5 आहेत. इथे लक्षात बघा. मग आता आपण काय काय कॉन्स्टंट ठेवत असतो? आपण परवा बघितलंय. कुठून कुठं जातं? इनिशियलपासून फायनलपर्यंत. टेम्परेचर आहे, बरोबर आहे का? बघा, त्यानंतर प्रेशर होतं, त्यानंतर व्हॉल्यूम होतं, बरोबर. म्हणजे हे आपल्याला माहितीच आहे. टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम, एन म्हणतो आपण, हे मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत, बरोबर. तर आता काय केलं आहे, 5 टाईप कसे आहेत बघा. फर्स्ट आहे आपल्याकडे आयसोथर्मल प्रोसेस, सेकंड आहे आयसोबारिक प्रोसेस, थर्ड आहे आपल्याकडे आयसोकोरिक प्रोसेस, फोर्थ आहे आपल्याकडे ॲडियाबेटिक प्रोसेस आणि पाचवा टाईप आपल्याकडे रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो आपण, की जो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहतोय. म्हणजे 4 आपण आजच्या लेक्चरला पाहतोय. फर्स्ट आहे आयसोथर्मल, सेकंड आहे आयसोबेरिक, थर्ड आहे आपल्याकडे आयसोकोरिक आणि फोर्थ आहे आपल्याकडे ॲडियाबेटिक. बघा, आता नावामध्येच आपल्याकडे डेफिनेशन आहे. त्या काय करायचं आपल्याला? फायनलपासून इनिशियल किंवा इनिशियलकडून आपल्याला फायनलला जायचं आहे. म्हणजे इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये आपल्याला जायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट, बरोबर आहे का? बघा, ही झाली आपल्याकडे डेफिनेशन. तर आता आयसोथर्मल, याच्या अगोदर बऱ्याच वेळा आपण शब्द ऐकला आहे आयसो. आयसो म्हणजे काय म्हणतो आपण? सेम. सेम म्हणजे बदलते का? बदलत नाही. बदलत नाही. सेम याचा अर्थ काय? बदलत नाही. इथे काय लक्षात बघा. तर आता थर्मल हा एक शब्द आहे आपल्याकडं. आयसो म्हणजे सेम, थर्मल म्हणजे काय असणार आहे? थर्मल म्हणजे टेम्परेचर, हीट म्हणतो आपण त्याला, टेम्परेचर. म्हणजे अशी प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमध्ये काय बदलायला नको आहे, म्हणजे काय कॉन्स्टंट राहायला पाहिजे? टेम्परेचर. म्हणजे अशी सिस्टीम आहे, अशी प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं, म्हणजे अनचेंज्ड आहे, बदलत नाही. अशा सिस्टीमला आयसोथर्मल प्रोसेस म्हणायचं आहे. कुठून कुठपर्यंत बदलत नाही? इनिशियल स्टेटपासून जात असताना फायनल स्टेटपर्यंत जातोय आपण. इनिशियलपासून स्टार्ट केलं की फायनलपर्यंत जाईपर्यंत त्या प्रोसेसमध्ये जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं. म्हणजे एखादा आपण प्रयोग करतोय आता, तर तो प्रयोग करत असताना समजा सुरुवातीला आपण प्रयोग चालू केला आहे तो सकाळी 10 वाजता आणि आपला प्रयोग संपतोय समजा 11 वाजता. इनिशियल स्टेट कुठली झाली? 10. फायनल स्टेट कुठली झाली? आपल्याकडे 11. तर हा प्रयोग चालू झाल्यापासून ते प्रयोग संपेपर्यंत जे टेम्परेचर आहे त्या खोलीमधलं ते टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं, म्हणजे बदलू द्यायचंच नाही. समजा 10 वाजता आपल्याकडे टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस होतं, तर प्रयोग संपेपर्यंत म्हणजे 11 वाजेपर्यंत टेम्परेचर किती असणं गरजेचं आहे? 30 डिग्री सेल्सिअसच असणं गरजेचं आहे. म्हणजे टेम्परेचर बदलू दिलं नाही. म्हणजे इनिशियलचं पण तेवढंच आहे आणि फायनलचं पण तेवढंच आहे, म्हणजे कॉन्स्टंट आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं तुम्हाला सांगतो मी, सकाळच्या लेक्चरला तुमचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर असतं, ते तसंच कॉन्सन्ट्रेशन तुमचं राहतं का? जसं जसं लेक्चर पुढं जातील आपल्याकडं, म्हणजे टाईम पुढं पुढं पास होईल, तसं तुमचं कॉन्सन्ट्रेशन लूज व्हायला लागतं. म्हणजे जसं आपण इनिशियलकडून फायनलकडे जातोय, शेवटी कॉलेज सुटायच्या टायमाला तर तुम्हाला माहितीच आहे, पूर्ण कॉन्सन्ट्रेशनचा लॉसच झालेला असतो. सुरुवातीला सकाळी 100% असतं, जाताना शेवटी 10%च राहतं. हे कॉन्स्टंट झालं का? नाही. कॉन्स्टंट कधी म्हणणार? जेवढं पहिल्या लेक्चरला तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतं तेवढं शेवटच्या लेक्चरला जर कॉन्सन्ट्रेशन तुमचं ऐकण्याची क्षमता राहिली असती तर त्याला आपण 100% कॉन्सन्ट्रेशन म्हणणार. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं नाही, कॉन्स्टंट आहे, त्याला आयसो म्हणणार आपण. इथं मात्र नेमकं काय झालं? आता तुमचं कॉन्सन्ट्रेशन काय होतंय? कमी जास्त होतं आहे, म्हणजे कॉन्स्टंट नाही, म्हणजे आयसो नाही. तर आपल्या इथं काय करायचं आहे? आयसो म्हणजे सेम ठेवायचं आहे.
मग काय सेम ठेवायचं आहे, नावातच आहे थर्मल. थर्मल म्हणजे टेम्परेचर. मग अशा प्रोसेसला काय म्हणायचं आहे, आपला आयसोथर्मल प्रोसेस. कोणत्या प्रोसेसला आयसोथर्मल म्हणणार मग आपण? अशीच प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर हे काय असतं, कॉन्स्टंट असतं. आलं लक्षात बघा. मग डेफिनेशन काय दिलं बघा आपलं, ए प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रूआउट. आता रिमेन्स कॉन्स्टंट थ्रूआउट याचा अर्थ काय, एका टोकापासून शेवटच्या टोकापासून म्हणजे कुठून कुठपर्यंत, इनिशियलपासून फायनलपर्यंत टेम्परेचर अजिबात बदलू द्यायचं नाही. म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जात असताना थ्रूआउट याचा अर्थ काय, एका टोकापासून दुसऱ्या म्हणजे इनिशियलपासून फायनलला जाईपर्यंत टेम्परेचर अजिबात बदलू द्यायचं नाही. त्याला काय म्हणायचं, आयसोथर्मल प्रोसेस. पुढं काय म्हणलं बघा, इंटरनल एनर्जी अल्सो कॉन्स्टंट थ्रूआउट. आता टेम्परेचर काय नाही, इंटरनल एनर्जी काय. आता आपण म्हणतो की आपल्या बॉडीचं एवढं टेम्परेचर आहे, म्हणजे आपल्या शरीराचं तापमान, इंटरनल एनर्जी. आपल्या शरीरातली ती इंटरनल एनर्जीच आहे ना, का बाहेरची आहे, वातावरणाची नाही. आपलं समजा नॉर्मल टेम्परेचर बॉडीचं 37 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे आपलं इंटरनल टेम्परेचर किती आहे, 36 डिग्रीज ना. म्हणजे टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी हे एकाच अर्थानं वापरलं आहे. इथे लक्षात बघा, इंटरनल एनर्जी म्हणजे आपल्या आतमध्ये असणारी, तसं या प्रोसेसच्या आतमध्ये असणारी. मग त्याला टेम्परेचर म्हणा किंवा इंटरनल एनर्जी, ताप म्हणतो आपण, मग आपल्या शरीरात असणारी एनर्जी. इथे लक्षात बघा. आता दोन्ही आपण नोटेशन इथं वापरणार आहेत. इंटरनल एनर्जी हे आपला यू या अक्षरानं वापरायचं आहे, कॅपिटल. इथे लक्षात बघा. आणि टेम्परेचर तर आपल्याला माहिती आहे टीनं वापरतो. आता इंटरनल एनर्जी आपल्याकडे काय ठेवायची आहे, कॉन्स्टंट. टेम्परेचर काय ठेवायचं आपल्याकडं, कॉन्स्टंट. म्हणजे टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी हे दोन्ही शब्द काय आहेत, एकाच अर्थानं वापरायचे आहेत. यू वापरा किंवा टी वापरा. इथे लक्षात बघा. मग आता प्रयोग करत असताना सुरुवातीला आणि शेवटपर्यंत हे जे काही टेम्परेचर आहे किंवा इंटरनल एनर्जी आहे हे काय करायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. इथं दाखवलं बघा आपला. मग पुढं काय म्हणलं आपल्याकडं, डेल्टा यू इज इक्वल टू 0 किंवा डेल्टा टी इज इक्वल टू 0. कसं काढलं सांगा. आहे डेल्टा म्हणजे काय, चेंज. यू म्हणजे काय, इंटरनल एनर्जीचा. हे डेल्टा टी म्हणजेच काय, डेल्टा म्हणजे चेंज, टी म्हणजे काय, टेम्परेचरचा. कसा काढतो आपण, पाठीमागं पण शिकलोय, फायनल मायनस इनिशियल. हे झिरोच काय येतं बघा आता, फायनल मायनस इनिशियल. आता फायनल आणि इनिशियल. आता सुरुवातीचं मी तुम्हाला मागं सांगितलं, प्रयोग करत असताना टेम्परेचर किती ठेवलं सुरुवातीचं, 30. शेवटचं किती ठेवलं, किती राहायला पाहिजे, तेवढंच 30च. आता हे कॅल्क्युलेशन करायचं आपला, किती बदल झाला म्हणजे डेल्टा काढायचा ना आपल्याकडं. कसा काढतो, फायनल मायनस इनिशियल. फायनल किती आहे 30, इनिशियल किती आहे 30. 30मधनं 30 गेलं, खाली किती राहिलं, 0. म्हणजे त्याचा जो चेंज आहे तो चेंज काय झाला का त्याच्यामध्ये, नाहीच झाला ना, का तर आपण कॉन्स्टंट ठेवलं आहे. म्हणजे चेंज काय झाला का, नाही. म्हणजे चेंज किती आहे, 0. चेंज अजिबात होत नाही. त्याला म्हणायचं आयसोथर्मल प्रोसेस. लक्षात. आता 2 नंबरचं काय कॉन्स्टंट ठेवायचं, आयसोबेरिक प्रोसेस किंवा आयसोबारिक म्हणतो आपण त्याला. आता बार हे युनिट कशाचं आहे, आपल्याला नावातच आहे. बार हे युनिट कशाचं आहे, प्रेशरचं. आता ह्याच्यामध्ये काय असायला पाहिजे बघा, अशी प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे, बार कशाचं युनिट आहे, प्रेशरचं. त्या सिस्टीमला किंवा त्या प्रोसेसला आपला काय म्हणायचं आहे, आयसोबारिक प्रोसेस. नावातच आहे. आयसोथर्मल म्हणलं की टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं, आयसोबारिक म्हणलं की प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं. इथं दिलं बघा, ए प्रोसेस इन विच प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन. आता ट्रान्सफॉर्मेशन याचा अर्थ काय, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय, वन स्टेट टू अनदर स्टेट. म्हणजेच काय, थोडक्यात इनिशियलपासून फायनलपर्यंत किंवा फायनलपासून इनिशियलपर्यंत येत असताना त्या प्रोसेसमधलं जे प्रेशर आहे ते प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं, म्हणजे बदलू द्यायचं नाही. म्हणजे प्रयोग करत असताना, मागाचाच प्रयोग आहे आपला, 10 वाजता प्रयोग चालू केला आहे, 11 वाजता संपतो आहे. 10 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंतचं सगळं प्रेशर जे आहे ते प्रेशर काय केलं, कॉन्स्टंट ठेवलं आहे. मग आता बदल किती झाला याच्यामध्ये, कॉन्स्टंट ठेवलं आहे म्हणजे बदल काही झालाच नाही ना. आणि जर झाला आहे तर तो आपला काढायचा आहे. कसा काढणार आपण, फायनल मायनस इनिशियल. मग फायनलचं पण तेवढंच आहे, इनिशियलचं पण तेवढंच आहे. दोघांची वजाबाकी केली किती येणार आपल्याकडं, 0 येणार. बरोबर. मग इथं दिलं आपला पी इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग नेक्स्ट स्टँडला डेल्टा पी इज इक्वल टू 0. डेल्टा म्हणजे काय, चेंज. पी म्हणजे प्रेशर, चेंज इन प्रेशर इज इक्वल टू 0. एकदम सिम्पल आहे. थर्ड आहे आपल्याकडं आयसोकोरिक. आता टेम्परेचर झालं, प्रेशर झालं, राहिलं काय आता, व्हॉल्यूम. म्हणजे आयसोकोरिक प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट असेल, व्हॉल्यूम. दिलं आहे बघा आपल्या इथं, ए प्रोसेस इन विच व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन. आलं लक्षात बघा. म्हणून व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, देअर फोर डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. म्हणजे आता प्रयोग करायचा आहे आपला, पण काय कॉन्स्टंट ठेवलं आहे त्याने, व्हॉल्यूम.
म्हणजे व्हॉल्यूम बदलू द्यायचं नाही. म्हणजे सुरुवातीला प्रयोग आपण 10 वाजता चालू केला आहे, 11ला संपतोय. एवढ्या 1 तासामधलं जे व्हॉल्यूम आहे प्रयोग चालू केल्यापासून ते प्रयोग संपेपर्यंत, म्हणजे इनिशियलपासून फायनल जाईपर्यंत जे व्हॉल्यूम आहे हे व्हॉल्यूम आपल्याकडे काय ठेवायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे, म्हणजे बदलू द्यायचं नाही. आणि हे जे बदललेलं कॅल्क्युलेशन आपण केलं फायनल मायनस इनिशियल, तर किती येतं आपल्याकडे, ते 0 येतं. का तर दोन्ही पण इनिशियलचं आणि फायनलचं काय आपल्याकडं सारखंच आहे. आता देत असताना बघा इथं टेम्परेचर वेगळ्या यानं दाखवलं आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम असं, हे लगेच लक्षात येतं आपल्याकडं. आणि नावातच आहे, याला काय फार लक्षात ठेवायची गरज पडणार नाही. आयसोथर्मल म्हणलं की आयसो म्हणले सेम, थर्मल म्हणजे टेम्परेचर. इथं आयसोबेरिक म्हटलं की काय येणार, आयसो म्हणजे सेम आणि बार हे युनिट कशाचं आहे तर प्रेशरचं. आयसोकोरिक म्हणजे टेम्परेचर झालं, प्रेशर झालं, व्हॉल्यूम. आता चौथा टाईप आहे आपल्याकडं ॲडियाबॅटिक प्रोसेस. चौथा टाईप काय आपल्याकडं, ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता अशी प्रोसेस आहे बघा, ए प्रोसेस इन विच देर इज अ नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. आता इथं हीट कॉन्स्टंट ठेवायचं आहे, उष्णता. आता देताना शब्द थोडासा वेगळा दिला बघा, ए प्रोसेस इन विच देर इज नो एक्सचेंज. नो एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण होत नाही. देवाणघेवाण सिस्टीम आणि सराउंडिंग बरोबर होतच नाही. बघा काय म्हणतो मी, देवाणघेवाण जर होत नसेल तर ते कॉन्स्टंट झालं का, निश्चित कॉन्स्टंट झालं ना आपल्याकडं. जर देवाणघेवाणच होत असती तर ते कॉन्स्टंट राहिलं नसतं. नो एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण होत नाही, म्हणजेच काय ते सेमच आहे, म्हणजे कमी जास्त होत नाही. नो एक्सचेंज फक्त अर्थ वेगळा घेतला आहे त्यांनी बघा. तर असं म्हणा नाही वरचे डेफिनेशन वेगळे हे वेगळे आहे का. वरती सुद्धा आपण काय म्हणणार, नो एक्सचेंज ऑफ व्हॉल्यूम, म्हणजे एक्सचेंज काय होतोय का, आदलाबद्दल काय होती का व्हॉल्यूमची सराउंडिंग आणि सिस्टीम बरोबर काहीच होत नाही, म्हणजे कॉन्स्टंट आहे. इथं सुद्धा हीट काय आहे, कॉन्स्टंटच आहे, म्हणजे त्याची देवाणघेवाण होती का सिस्टीम किंवा सराउंडिंग. जर ती देवाणघेवाण सिस्टीम आणि सराउंडिंग बरोबर झाली असती तर हे जी हीट आहे ही कमी जास्त झाली असती. म्हणून अर्थाने शब्द कसा वापरला त्याने, नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होऊ शकत नाही. म्हणजेच हीट म्हणजे क्यू, पाठीमागं आपण बघितलंय वर्क आणि हीट म्हणतो आपण, पण क्यू इज इक्वल टू 0. क्यू इज इक्वल टू 0, पण असं म्हणलेलं नाही त्याने, हीट रिमेन्स कॉन्स्टंट, नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. अलग लक्षात बघा. आणि शेवटी एक वाक्य आपल्याकडे दिलं इथं, इन ॲडियाबॅटिक प्रोसेस द सिस्टीम इज कम्प्लिटली इन्सुलेटेड फ्रॉम सराउंडिंग. म्हणजे ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जी सिस्टीम आहे ही कम्प्लिटली इन्सुलेटेड आहे, कोणापासून, सराउंडिंगपासून. याचा अर्थ काय, इन्सुलेटेड म्हणजे उष्णता रोधक, उष्णता रोधक आहे, म्हणजे अलग लक्षात बघा अर्थ, उष्णता रोधक, इन्सुलेटेड फ्रॉम सराउंडिंग. म्हणजे जी सिस्टीम आहे ही सिस्टीम सराउंडिंगपासून काय आपल्याला इन्सुलेटेड आहे, म्हणजे थोडक्यात अर्थ काय घेतला आहे त्याने, उष्णता रोधक आहे. अलग लक्षात बघा. म्हणजे आजच्या लेक्चरला आपण अशा पद्धतीनं 4 टाईप पाहिले. एक राहतो त्यातला रिव्हर्सिबल, आपण तो नेक्स्ट लेक्चरला बघूया. म्हणजे 5 टाईप कुठले आहेत आपल्याकडं, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस म्हटलं की काय कॉन्स्टंट ठेवायचं आहे त्याच्यामध्ये, टेम्परेचर. टेम्परेचरला दुसरं काय नाव आहे, इंटरनल एनर्जी. आयसोबारिक प्रोसेस म्हणलं की काय कॉन्स्टंट ठेवायचं आहे त्याच्यामध्ये, प्रेशर. आयसोकोरिक म्हणलं की काय कॉन्स्टंट ठेवायचं आहे, व्हॉल्यूम. ॲडियाबॅटिक म्हटलं की काय कॉन्स्टंट ठेवायचं आहे, हीट. येते का लक्षात बघा. हे फक्त काय कॉन्स्टंट ठेवलं आहे याच्यानुसार त्याचे टाईप आहेत आणि नावातच दिले आहे आपल्याकडं. येते का लक्षात बघा. म्हणजे हे अशा पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थित समजून घेऊन लिहून काढायचं. याच्यामध्ये जम्बलिंग करायचं नाही. एक्झामला हे बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. काय म्हणतोय बघा मी, हे एक्झामला आपल्याला बऱ्याच वेळा विचारलेलं आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये जम्बलिंग करायचं नाही. व्यवस्थित जे काय आपल्याला दिलं आहे ते व्यवस्थित बघायचं आणि नावातच आहे बऱ्यापैकी. इथे लक्षात बघा. आयसोथर्मल, थर्मल म्हणलं की टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आयसोबारिक, बार हे युनिट कशाचं आहे, प्रेशरचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय कॉन्स्टंट असेल, प्रेशर. आता टेम्परेचर झालं, प्रेशर झालं, पुन्हा कोणी होतं आपल्याकडं, व्हॉल्यूम. अशा पद्धतीनं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचा. आणि ॲडिबॅटिकमध्ये काय केलं आपल्याला, हीट कॉन्स्टंट ठेवले आहे, म्हणजे देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. अलग लक्षात बघा. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. राहिलेला जो आपल्याकडं 5वा टाईप आहे रिव्हर्सिबलचा, तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके.